जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, वर्ग समीकरणे उत्तर फक्त डोळ्याने. bx प्लस सी हे काय आपलं एक जनरल फॉर्म असतो कोणाचा? वर्ग समीकरणे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो आपण त्याला. बरोबर? काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याला जर तुम्हाला सोडवायचंय, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा जो शेवटचा घटक आहे, हा हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, त्याच्यावर तुमच्या गोष्टी डिपेंड करणार. काय आहे? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असल्यावर बेरीज चेक करायची. काय चेक करायची? बेरीज म्हणजेच ऍडिशन. आणि निगेटिव्ह असल्यावर काय चेक करायचा? फरक. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? सबस्ट्रॅक्शन, वजाबाकी. ते काय मी सांगितलं तुम्हाला, ते इथे जास्त क्लिअर होऊन जाईल. आता बघा, एक्स स्क्वेअर प्लस 15x प्लस 54, खालचं काय आहे? एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. सांगा काय फरक दिसतो तुम्हाला साईनचा? आता तुम्ही जर बरोबर बघितलं तर हे काय रे, आणि इथे पण काय आहे? प्लस. आत्ताच काय सांगितलं मी? शेवटचं प्लस असेल तर काय चेक करायचं? बेरीज. काय चेक करायचं? काही प्रॉब्लेम? हे प्लस असेल तर काय चेक करायचं? बेरीज. मग कशाची बेरीज चेक करायची सर? हे जे शेवटचं आहे त्याला लिहायचं 54. लिहिलं? बरोबर? मग बेरीज कोणती चेक करायची? मधातल्या टर्मची. मधातली टर्म किती आहे? प्लस 15 आहे. किती आहे? प्लस 15. इथं सांगा 54 आणि मधातली टर्म किती आहे? मायनस 15. आता सरांनी सांगितलं काय की प्लस असेल तर बेरीज चेक करायची. मग कोणत्या दोन संख्यांची बेरीज 15 येते? त्यांचा गुणाकार 54 आहे. काय चेक केलं आपण? बेरीज. का? प्लस. प्लस आहे म्हणून काय चेक करायची? बेरीज. मग सांगा कोणत्या दोन संख्यांची बेरीज 15 आहे ज्यांचा गुणाकार 54 आहे? विचार करायचं. 9 आणि 6. व्हेरी गुड. 9 आणि 6. 9 गुणिला 6 किती होतात? 54. आणि 9 अधिक 6 किती होतात? 15. मग इथं पण तेच. चिन्ह वजाबाकीचं असेल, मायनस असेल, त्याला घाबरायचं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटचा प्लस आहे ना, म्हणजे सी प्लस आहे. काय आहे? सी प्लस. तर नेहमी बेरीज चेक करायची. मग इथं पण सांगा कोणत्या दोन संख्यांची बेरीज 15 आहे, गुणाकार 54 आहे? 9 आणि 6. 9 गुणिला 6. इथे पण 9 आणि 6. मग यांच्यात फरक काय दोघांमध्ये? साईन. इथं बेरीज कशी आली पाहिजे आपली? निगेटिव्ह आली पाहिजे. म्हणून दोन्ही संख्यांना काय द्यावं लागेल? मायनस द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? मायनस. कारण मायनस गुणिला मायनस नेहमी काय होणार? प्लस. कळाला दोघांमधला फरक? काय? प्लस असेल तर बेरीज चेक करायची. जर बेरीज प्लस मध्ये असेल तर दोन्ही संख्या कशा येतील? प्लस. आणि बेरीज मायनस मध्ये असेल तर दोन्ही संख्या कशा येतील? मायनस. मग सर तुम्ही लिहिलं होतं उत्तर फक्त डोळ्याने. मग आता उत्तर फक्त डोळ्याने कसं येणार? सरळ सरळ एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवायची. काय? जर प्लस असेल, काय? जर प्लस असेल तर दोन्ही मुळे, दोन्ही रूट्स सारखेच येणार. काय येणार? सारखे. म्हणजे कसे सर? समजून घ्या. आता 9 आणि 6 आलं का नाही आपलं? तर आपलं जे उत्तर असतं याचं ऑपोजिट साईन असतं. आपलं जे उत्तर राहणार ते याचं ऑपोजिट साईन राहणार. सांगा 9चं ऑपोजिट साईन -9 आणि 6चं ऑपोजिट साईन -6. झालं उत्तर. कळालं? मग याचं सांगा. याचं येणार 9 आणि याचं 6. हे होणार, हे याचं फायनल उत्तर. करा. इथं प्लस होतं म्हणून रूट कसे आले, आणि इथं मायनस होतं म्हणून रूट कसे आले? कळालं? म्हणजे काय समजलं तुम्हाला? की जिथे सी पॉझिटिव्ह असेल तिथे रूट सारखे येणार. म्हणजे त्यांचं साईन कसं असणार? सारखं. आणि साईन कसं असणार? जर प्लस असेल तर मुळे कसे येणार? मायनस. आणि जर मायनस असेल तर मुळे कसे येणार? प्लस. काही प्रॉब्लेम? आता हा 2 टाईप समजला तुम्हाला. आता पुढचा समजलं प्लस मध्ये. आता हा थोडासा तुम्हाला अवघड जातो, कारण याच्यात आपल्याला फरक चेक करावा लागतो. अवघड जातं समजायला, तसं सोडवायला अवघड नाहीये. आता बघा, सांगा काय प्रॉब्लेम दिसतो तुम्हाला इथे? इथं काय आहे? मायनस. आणि इथे पण काय आहे? मायनस. आता मला सांगा, मायनस असलं की मी काय सांगितलं तुम्हाला? फरक घ्यायचा. काय घ्यायचा? फरक. हा -54 आहे आणि मधातली टर्म काय आहे? -3. इथे किती आहे? -54 आणि मधातली टर्म काय आहे? +3.
मग तुम्ही मला सांगा, बघा साईनला सोडून द्या सध्या, साईनचा विचार नका करू. तुम्ही सांगा मला की कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 54 आहे ज्यांच्यातला फरक 3चा आहे? फरक. का घेतला फरक? बेरीज का नाही घेतली इथे? मायनस आहे. शेवटी काय आहे? मायनस. म्हणून काय चेक करून राहिलो? फरक. सांगा कोणत्या दोन संख्यांचा फरक 3चा आहे ज्यांचा गुणाकार 54 आहे? 9 आणि 6. मग इथे पण 9 आणि 6 येणार. इथे पण 9 आणि 6 येणार. इथे पण काय येणार? 9 आणि 6. इथे पण 9 आणि 6. मग सर आता राहिलं काय? आता राहिलं साइनची ऍडजस्टमेंट. चिन्हांची आपल्याला ऍडजस्टमेंट करायची. आता तुम्ही मला सांगा. तुम्ही हुशार आहे, बरोबर? तुम्ही मला सांगा, मायनस उत्तर कधी येतं आणि प्लस उत्तर कधी येतं रे बेरजेमध्ये? हे समजलं तर झालं. बेरजेमध्ये मायनस उत्तर कधी येतं आणि प्लस कधी, फरकामध्ये म्हणा, बेरजेमध्ये म्हणा, फरकामध्ये मायनस उत्तर आणि प्लस उत्तर कधी येतं? एकच सांगा, लायण्या मोठे नका करू. मोठ्या संख्येला प्लस असेल तर उत्तर कसं येईल? प्लस. आणि मोठ्या संख्येला मायनस असेल तर उत्तर कसं येईल? मायनस. मग आपल्याला उत्तर मायनस पाहिजे. कोणाला मायनस देसाल? 9 ला. व्हेरी गुड. आपल्याला उत्तर प्लस पाहिजे. कोणाला मायनस देसाल आता? 6 ला. झालं. हे जर समजलं ना तुम्हाला, आता असा कोणताही क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही 5 सेकंदाच्या आत उत्तर सांगणार मी जे काही सांगितलं ते. काय काय केलं? सांगा. प्लस असेल तर काय चेक केली? बेरीज. मायनस असेल तर काय चेक केलं? फरक. आणि फरकामध्ये 2 कंडिशन आहे. काय? जर फरक मायनस असेल तर मोठ्या संख्येला मायनस द्यावं लागेल. बघून घ्या. जर फरक प्लसचा असेल तर कोणाला मायनस द्यायचं? छोट्या संख्येला. ठीक आहे. आता सरांनी काय सांगितलं? याचे उलटे साईन म्हणजे आपलं उत्तर. सांगा मग. 9 मायनस 6 हे आपलं उत्तर. आणि याचं उलट साईन म्हणजे आपलं उत्तर. सांगा. प्लस 6. ठीक आहे. आता सरांनी काय सांगितलं होतं आपल्याला, की प्लस साइन असेल तर दोन्ही मुळं कसे येतात? सारखे येतात. कळालं का? कसं येतात? सारखं. बघा, इथं मायनस आलं म्हणून, सॉरी, इथं प्लस आहे म्हणून दोन्ही मुळं कसे आले? मायनस. इथं मायनस होते म्हणून दोन्ही मुळं कसे आले? प्लस. पण जेव्हा इथं मायनस असेल तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की आपलं चुकलं किंवा बरोबर आहे एका चिन्हावरून फक्त. इथं जर मायनस असेल आणि तुमची मुळं जर सारखे आले तर तुमचं उत्तर चुकलं. कारण बघून घ्या, इथेही मायनस आहे, इथेही मायनस आहे. मुळं बघा, 1 प्लस 1 मायनस. इथं पण काय आलं? 1 प्लस 1 मायनस. मग सर आपण डोळ्यानं कसं काढू शकतो? शेवटची गोष्ट मायनस असेल, प्रश्न घेतल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ही जर गोष्ट मायनस असेल तर आपले उत्तर वेगळे राहणार. 1 प्लस राहणार, 1 मायनस राहणार. आता उत्तर प्लस आणि मायनस ते कशावरून ठरवायचं? मधातल्या टर्मवरून. मधातली टर्म कशी आहे? मायनस, तर छोट्या संख्येला मायनस. मधातली टर्म कशी आहे? प्लस, तर छोटी संख्या प्लस. याच्या उलटही लक्षात ठेवू शकता. मधातली टर्म मायनस आहे तर मोठी संख्या प्लस. मधातली टर्म प्लस आहे तर मोठी संख्या मायनस. एवढ्या भानगडीत पडण्याची गरजच नाही बरं. हे जर तुम्हाला समजलं ना, तुम्ही सेकंदात उत्तर मारू शकता. आता कसं? इथपर्यंत क्लिअर आहे थोडंफार? आता ज्यांना समजलं ना सर त्यांनी व्हिडिओ परत बघायचा. आता ज्यांना नसेल समजलं क्वेश्चन मध्ये क्लिअर होईल. आता बघा किती फास्ट मध्ये उत्तर देऊ शकता तुम्ही. आता सगळ्यात पहिलं मला सांगा, काय रे? प्लस. म्हणजे दोन्ही मुळं सारखे. दोन्ही मुळं कसे येणार? सारखे. आणि कसे राहणार? इथं मायनस आहे तर दोन्ही मुळं कसे असणार? प्लस असणार. लागली का लिंक? काय? इथं प्लस आहे त्याच्यामुळे दोन्ही मुळं सारखे. मधातल्या गोष्टीवर या. मधातली गोष्ट काय आहे? मायनस. म्हणजे दोन्ही मुळं काय असणार? प्लस. त्याच्यातला कोणता ऑप्शन कट होतो सांगा? बघा, हा सी नंबर कट झाला डायरेक्ट. का बरं? कारण एक मूळ मायनस दाखवलं, एक काय दाखवलं? प्लस. आता उरलं या 3 मधून आपलं उत्तर कोणतं असणार? आता मुद्दाम क्वेश्चन थोडे हायर लेवलचे आणले. आता सरांनी सांगितलं गड्या, की जो शेवटचा आहे तो काय आला पाहिजे? गुणाकार. आणि मधातले काय आले पाहिजे? बेरीज. पण आतापर्यंत इथे 2 नव्हते. तुम्ही बघून घ्या, चारही क्वेश्चन बघा. इथं 1 होता, इथं पण किती होता? 1. इथे 1 होता, इथे किती होता? 1. आता इथे किती आलेला आहे? 2. काहीच नाही. जेव्हा 1 पेक्षा जास्त नंबर आला, या दोघांचा करायचा गुणाकार. कोणत्या दोघांचा? या शेवटचा आणि याचा गुणाकार करायचा. साइन दुनी 12. मधातली टर्म किती आहे रे? -7. आता लक्ष द्या बरोबर हा.
काय सांगितलं सरांनी? प्लस असेल तर काय चेक करायची? बेरीज. सांगा मग कोणत्या दोन संख्यांची बेरीज 7 आहे, गुणाकार 12 आहे? पटकन आठवलं पाहिजे. 4 त्रिक 12. व्हेरी गुड. 4 आणि 3. 4 आणि 3. बेरीज 7 कधी येईल? दोघांना काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. मग सरांनी सांगितलं आपल्याला गड्या की याचे उलटे साईन म्हणजे आपलं काय असतं? उत्तर. याचं उलट साईन काय आहे? 4 आणि याचं उलट साईन काय आहे? 3. तर ते तर ऑप्शन मध्ये नाहीये. मग आपण एक चेंज केला होता छोटा. आठवा काय चेंज केला होता? 2 न गुणलं होतं ना? गुणलं होतं? 2 न भागून टाका फक्त. सांगा. 4/2 म्हणजे 2 आणि हे येणार तुमचं 3/2 म्हणजे हे तुमचं फायनल उत्तर. कोणतं राहणार? बी नंबर. ठीक आहे. मुद्दाम तुम्हाला हायर लेव्हलचे क्वेश्चन आणले मी. कारण बाकीचे क्वेश्चन तर तुम्ही ताबडतोब सॉल्व्ह करणार. कळालं? मग क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा? डायरेक्ट पहिले बघायचं कोणतं साइन आहे? प्लस म्हणजे मुळं सारखे राहणार. मधातलं बघायचं काय आहे? मायनस म्हणजे दोन्ही मुळं काय राहणार? प्लस. मग त्याच्यानंतर या गोष्टीपर्यंत जायची गरज पडली तर हेही सॉल्व्ह करता आलं पाहिजे. परत क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट बघा आता. आता लक्ष द्या. बघा आता हा. काय आहे रे? प्लस आहे. प्लस म्हटल्यानंतर दोन्ही मुळं कसे येणार? बघा आता ह्या प्रश्न सोडवायची गरज नाही. तुम्हाला म्हटलं होतं ना डोळ्यानं उत्तर. आता बघा इथं. हे काय आहे? प्लस म्हटलं की दोन्ही मुळं सारखे. मधातलं मायनस आहे तर दोन्ही मुळं कसे येणार? प्लस येणार. दोन्ही मुळं कसे येणार? प्लस. सांगा कोणते ऑप्शन कटले? बी कटला, सी कटला. कळालं इथपर्यंत? आता 54 आहे. आपला गुणाकार 54 आला पाहिजे. 10 गुणिले 5 किती होतात? 10 गुणिले 5 50. आपला गुणाकार किती आला पाहिजे? मुळांचा गुणाकार आला पाहिजे की नाही? मग यांचा गुणाकार साइन मग 54. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? डी. इथं पण ते करू शकता बरं तुम्ही. मी मुद्दाम नाही सांगितलं बघा. उलट झालं. 1 मिनिट. आपलं उत्तर किती आहे? डी. इथेही तुम्ही करू शकता डायरेक्ट. बघा आता 3 1 3. मुळांचा गुणाकार 6 येतो का? नाही. इथं करून बघा बरं मुळांचा गुणाकार. बघा. 3 गुणिला 2 गुणिला 2. इथे येईल का? 3 दुनी 6. बघा 3 दुनी किती आलं? 6 आलं. मग सर आता हे 2 कुठून आलं? हे 2 कोणते होते? हे होते. म्हणून मी काय सांगतो तुम्हाला, हे जे असले ना 2 हे तुम्हाला थोडं प्रॉब्लेम जातो सोडवायला. म्हणून मी हे सांगत नाही. त्याच्यासाठी एक स्टेप समोर जायचं. असेही क्वेश्चन येतात. नेक्स्ट आता. बघा आता. आपल्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. समजून घ्या. आता काय आहे रे? मायनस. मायनस म्हटल्यानंतर एक मूळ प्लस येणार, एक येणार मायनस. इथपर्यंत क्लिअर आहे? मग याच्यातला कोणता ऑप्शन कटतो सांगा? डी नंबर कटला, सी नंबर कटला. झालं सोपं? अवघड आहे का काही? नाही. कारण मायनस म्हटल्यानंतर एक मूळ कसं येणार? प्लस, एक मूळ येणार मायनस. सरांनी आत्ताच सांगितलं मधातली गोष्ट प्लस आहे. आता समजून घ्या. मधातली गोष्ट काय आहे? प्लस. पहिली गोष्ट तर तुम्ही ठरवली की चला मूळ काय आहे? सारखे येणार नाही. दुसरी गोष्ट काय आहे? प्लस. आता तुम्ही मला विचार करून सांगा, जेव्हा आपण मूळ काढतो तेव्हा मोठ्या संख्येला काय देतो? मोठ्या संख्येला काय देतो? प्लस देतो ना. बरोबर आहे? काय देतो? प्लस. पण त्याचं उलट उत्तर आपलं साइन असतं. त्याचं उलट उत्तर काय असतं आपलं? म्हणजे त्याचं जे उलट साइन आहे ते आपलं उत्तर असतं. आपण सोडवताना मोठ्या संख्येला प्लस देतो. बरोबर? पण त्याचं जे उलट उत्तर आहे ते आपलं असतं. आता कसं आहे मग? तर समजून नाही राहिलं. बघा. मधात काय आहे? प्लस. मग आपण मोठ्या संख्येला काय दिलं? प्लस. पण त्याचं उलट हे आपलं उत्तर आहे म्हणजे मायनस. म्हणजे समजून घ्या तुम्ही जेव्हाही अशी कंडिशन आली तेव्हा मोठ्या संख्येला काय द्यावं लागेल? मायनस. आणि जेव्हा असं असेल तेव्हा छोट्या संख्येला काय द्यावं लागेल? मायनस. समजून जाईल तुम्हाला हळूहळू. नवीन आहे. आता मला सांगा इथं प्लस आहे म्हणजे मोठ्या संख्येला काय द्यावं लागेल? मायनस. तर कोणतं उत्तर राहील मग आपलं? ए नंबर. कोणतं उत्तर राहील? ए नंबरचं. आता इथे बघा. या क्वेश्चन मध्ये आता सगळ्यात पहिले मला सांगा तुम्ही. बघा. सगळ्यात पहिले इथं प्लस आहे का नाही रे? दोन्ही मुळं कशी असणार? सारखे. इथं पण प्लस आहे म्हणजे दोन्ही मुळं 100% काय असणार? मायनस मायनस. कसे असणार? मायनस मायनस. सांगा बरं. 3 नंबर. झालं? काही गरज पडली? पडली का? नाही. सोडवण्याची गरज पडली नाही आणि पडलीच असती तर 13 गुणिले 2 26. सांगते समजून घ्यायचे ह्याही गोष्टी आल्या पाहिजे आपल्याला. मधात काय आहे? 27. जेव्हाही असे जवळचे नंबर असतात ना
तर गुणाकार त्यांच्या जवळचाच असतो. 26 एक 26. इकडे पण काय येणार? 26 एक 26. मग याचे विरुद्ध साईन आपलं उत्तर आहे 26 विरुद्ध साईन मायनस आणि 1 विरुद्ध साईन मायनस. पण आपण 2 न गुणलं होतं ना, 2 वापस देऊन टाका. 26 भागीला 2 13 आणि -1/2. सांगा काही अवघड चाललंय का? कन्सेप्ट क्लिअर असलं की एवढं फास्ट उत्तर येतं. आता नेक्स्ट तुम्ही सांगा बरं याचं. तर हा प्रश्न तर वेगळा आहे. मग आता याला सोडवायचं कसं? असे प्रश्न येऊ शकत नाही का? येऊ शकत नाही का? येतात. मग याला पहिले आपल्या फॉर्ममध्ये आणा. जो फॉर्मच्या बाहेर गेला याला फॉर्ममध्ये घ्या. 5m² 22m इकडे आल्यावर काय झाले? मायनस आणि 15 इकडे आल्यावर झाले मायनस. मग आता काय झालं रे? शेवटची टर्म आली मायनस. शेवटची टर्म मायनस आली याचा अर्थ दोन्ही मुळं सारखे राहू शकत नाही. एक येणार प्लस, एक येणार मायनस. मग कोणते ऑप्शन कटतात सांगा पहिले? बघा डी कटला, सी कटला. आता या दोन मधून उत्तर 100% एवढं तर फिक्स आहे. या दोन मधून आपलं उत्तर आहे. आता तुम्हाला एवढं शोधायचंय की हा मधला टर्म काय आहे? मायनस आहे. काय आहे? मायनस. मग थोडं इमॅजिन करायचं. गड्या की हे मायनस आहे म्हणजे आपल्याला अवयव पाडताना मोठ्या संख्येला मायनस द्यावं लागेल. बरोबर का नाही सांगा? विचार करायचा की अवयव पाडताना आपल्याला मोठ्या संख्येला काय द्यावं लागेल? मायनस. पण आपलं उत्तर काय असतं त्याचे उलट साईन म्हणजे मोठी संख्या काय आली पाहिजे? प्लस. मग या दोन मधून मोठी संख्या कोणती वाटते तुम्हाला? 5 मोठी आहे का? ही मोठी आहे? 5. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? बी नंबर. ठीक आहे. आणि पुन्हा सांगतो अजून थोडं जर नसेल समजलं तुम्हाला कारण हा टॉपिक समजायला थोडा किचकट आहे. 15 5 75 आणि मधातली गोष्ट किती आहे? -22. मग तुम्ही मला सांगा की सरांनी सांगितलं गड्या काय सांगितलं? मायनस आहे तर फरक चेक करायचा. काय चेक करायचा? फरक. कोणत्या दोन संख्यांचा फरक 75 आहे? सॉरी 22 आहे ज्यांचा गुणाकार 75 आहे. कोणत्या दोन संख्यांचा फरक आहे? सांगा. पाढेपाठ पाहिजे. 3चा फरक आहे पण गुणाकार 75 आहे. अशा कोणत्या दोन संख्या आहेत? 25 3 एवढं सोपं येत नाही का तुम्हाला? 25 गुणिला 3. इथं काय येणार? 25 आणि 3. मी आत्ताच काय बोललो? ही जर मधातली टर्म तुमची मायनस आहे, तर मोठ्या संख्येला काय द्यावं लागेल? मायनस द्यावं लागेल. तरच उत्तर कसं येईल? मायनसमध्ये. आणि याची विरुद्ध साईन आपलं उत्तर असतं. याचं विरुद्ध साईन. 25चं विरुद्ध साईन आणि याचं -3. पण आपण गुणलं किती नव्हतं? 5 न. मग 5 वापस देऊन टाका. 5 5 25 म्हणजे उत्तर आलं आपलं बी. आता हे कधी कधी मुळं सारखे येतात आपले म्हणजे दोन्ही मुळ वेगळे नाही राहत. कसे येतात? सारखेच. म्हणून त्याला दुहेरी मूळ म्हणतो आपण. तर मधात काय रे? सॉरी शेवटची टर्म काय आहे? प्लस. म्हणजे दोन्ही उत्तर काय कसे राहणार? सारखे राहणार. म्हणजे त्यांचं साईन सारखं असणार. मधातलं साईन काय आहे? मायनस. म्हणजे दोन्ही मुळ 100% काय आहे? प्लस. कोणता ऑप्शन सांगतो तुम्हाला? बघा पहिला तर नाहीये कारण मायनस आहे. हा पण नाहीये. ठीक आहे. म्हणजे काय येईल तुमचा? दुहेरी मूळ म्हणजे दोन्ही मुळ काय आहे तुमचे? प्लस. डायरेक्ट. समजलं? असे तुम्ही काही क्वेश्चन डायरेक्ट बोटावर काढू शकता. 7 नंबर बघा. आता या वर्ग समीकरणाची मुळे कोणती? मग या 1 ला इकडे घेऊन या. बघा आता हा x खाली आहे. या x न तुम्हाला गुणावं लागेल आता. बघा x न जर गुणलं तर काय येईल? 6x². पूर्ण याला x न गुणायचं. हे होईल तुमचं -2 आणि x ने इकडे गुणल्यावर काय होईल? x. मग याला आपल्या फॉर्म मध्ये आणा एकदा. 6x² x -2 = 0. आता शेवटची टर्म काय आहे? मायनस. काय आहे? मायनस. मग मायनस म्हटल्यानंतर मुळं कशी येणार सांगा? 1 प्लस 1 मायनस. मग याच्यातला कोणता ऑप्शन कटतो सांगा पहिले? सी कटला, डी कटला. आता या दोन मधून तर आपलं उत्तर आहे एवढं फिक्स आहे. मग आता परत काय करायचं? थोडं रिस्क नाही घ्यायची. साइन दोन्ही 12. साइन सोबत ठेवायचं. मधात काय आहे? -1. सांगा कोणत्या दोन संख्यांचा फरक 1 चा आहे गुणाकार 12 आहे? कारण मायनस असल्यामुळं फरक चेक करणार आपण. 4 त्रिक 12. 4 आणि 3. इकडे पण 4 आणि 3. मला सांगा -1 उत्तर कधी येईल? मोठ्या संख्येला मायनस दिलं. याचे उलटे साईन 4चं उलट साईन प्लस 3चं उलट साईन मायनस.
आपण कितीनं गुणलं होतं 6 ना, मग 6 वापस देऊन टाका. 4/6 म्हणजेच काय 2/3 म्हणजे उत्तर काय आलं आपलं 1 नंबरचं. आणि शेवटचा प्रश्न. सगळे क्वेश्चन सगळे जे टाईप आहे तुम्हाला विचारला जाणार आहे ते सर्व कव्हर केलेले किती टाईपनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता l+2 l+2 याचा गुणाकार करून घ्यावा लागेल पहिलं. l गुणिला l, l चा वर्ग. l गुणिला 5 मायनस 5l. 2 गुणिला l 2l आणि 2 गुणिला 5 -10. आता तुम्हाला मायनस म्हटलं, शेवटची टर्म मायनस म्हटलं, याला सोडवलं पण नाही आपण. पण डायरेक्ट सांगू शकतो शेवटची टर्म मायनस आहे म्हणजे 2 ऑप्शन तर कटले. त्यांचं साइन सारखं आहे. का? मायनस असल्यावर साइन सारखं येऊ शकत नाही. आता उरलं इक्वेशन सोडून घ्या पहिले. l², 5 मधून 2 गेले 3 आणि शेवटी आहे 10. बरोबर काय आहे? ठीक आहे. आता या ज्या गोष्टी आहे, हा जो आहे मायनस आहे. काय आहे? मायनस. मग आपण इक्वेशन सोडवताना मोठ्या संख्येला मायनस देणार. हो का नाही? विचार करायचा. मोठ्या संख्येला मायनस देणार. पण उत्तर काढताना त्याचं उलटं साइन आपलं उत्तर असतं. म्हणजे मोठी संख्या काय आली पाहिजे? प्लस आली पाहिजे. कोणती मोठी संख्या प्लस? ती नंबर. ठीक आहे. आणि अजून एक सांगू का तुम्हाला? याला डायरेक्टली सोडू शकतो आपण डायरेक्टच. याचं उलटं साइन काय आहे? -2 आणि याचं उलटं साइन 5. हे झालं उत्तर. समजलं? म्हणजे असा प्रश्न या लेव्हलनं सोडवण्याची गरज नाही. ठीक आहे. आता हा जो कन्सेप्ट आहे हा सगळ्यात सोपा आहे. अजून चॅप्टरमध्ये आपल्याला समोर जायचंय. कळालं का? हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघा, तेव्हा तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. झाले का क्वेश्चन? चालेल?